मी तुमच्या समोर कविता सादर करते. कॉलेजमध्ये आल्यानंतर सर्वांच्या आयुष्यामध्ये एक शब्द येतो, तो म्हणजे प्रेम. आणि ज्यावेळी एखादी मुलगी एखाद्या मुलावरती प्रेम करायला लागते आणि तो मुलगा दुसऱ्या कोणावरती तरी प्रेम करत असतो, म्हणजे दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, हा सीन ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये येतो त्यावरती मी एक कविता लिहिली आहे. की माझ्या कवितेचं नाव आहे थोडंसं लिहिलंय त्याच्यासाठी. मी लिहिलंय आणि ते सगळ्यांनी वाचावं असं मला मुळीच वाटत नाही. मी लिहिलंय आणि ते सगळ्यांनी वाचावं असं मला मुळीच वाटत नाही, पण ज्याच्यावर लिहिलंय आणि ज्याच्यासाठी लिहिलंय तो मात्र ते वाचतच नाही. आपली भेट जेवढ्या वेळा होत नाही त्यापेक्षा जास्त माझ्या डायरीची पानं भरतात. आपली भेट जेवढ्या वेळा होत नाही त्यापेक्षा जास्त माझ्या डायरीची पानं भरतात आणि ज्या दिवशी मी तुला आठवत नाही तेव्हा मात्र ती पानं कोरीच होतात. काल आपली भेट झाली, खूप काही सांगायचं होतं पण राहिलं. काल आपली भेट झाली, खूप काही सांगायचं होतं पण राहिलं. वाईट तर तेव्हा वाटलं जेव्हा मी तुझ्याकडे आणि तू तिच्याकडे पाहिलं. शब्दांनी सांगणाऱ्या भेटतील रे खूप, पण ती तुला अर्थ सांगत नसते. शब्दांनी सांगणाऱ्या भेटतील रे खूप, पण ती तुला अर्थ सांगत नसते. तो अर्थही काल समजला असता जर तू माझ्या डोळ्यांकडे पाहिले असते. आत्ताही आणि पुढेही माझा तुला कोणताच प्रश्न नसेल. आत्ताही आणि पुढेही माझा तुला कोणताच प्रश्न नसेल. वेळ मिळालीच कधी तर प्रश्न विचार स्वतःला, तुझ्या उत्तरात नक्कीच ही समृद्धी असेल. तू तुझ्या विश्वात हरवत असतो, तू तुझ्या विश्वात हरवत असतो आणि मी तुझ्यात, हे नकोय मला. तू तुझ्या विश्वात हरवत असतो आणि मी तुझ्यात, हे नकोय मला. तुझ्या विश्वात तुला कोणी विचारणारं नसेल मग आठवण येईल तुला. कवितेतच तुला लिहावं म्हटलं कारण इतका सहज तू नसता कळला. कवितेतच तुला लिहावं म्हटलं कारण इतका सहज तू नसता कळला. आणि प्रेम असतं खरंच तर मी नाही म्हणायच्या आत तिच्याकडे नसता वळला. आता तुला कितीही वाटलं, आता तुला कितीही वाटलं तरी तुझ्या कानी माझा आवाज कधीच नसेल. आता तुला कितीही वाटलं तरी तुझ्या कानी माझा आवाज कधीच नसेल. आणि आता पुढची कविता तेव्हा असेल जेव्हा गर्दीतही तुला फक्त माझा चेहरा दिसेल. यानंतर जेव्हा एखादी प्रेम कहाणी अर्धी राहते, म्हणजे ही सगळं आई वडिलांना सांगितलं जातं, कधी मुलगा साथ देत नाही, कधी प्रेमात मुलगी साथ देत नाही, आणि जेव्हा नशीबच साथ देत नाही तेव्हा काय घडतं यावर मी माझी पुढची कविता लिहिली आहे. की मुलगी म्हणते, माझ्या नजरेचा नकार तुझ्यासाठी नव्हताच, माझ्या नजरेचा नकार तुझ्यासाठी नव्हताच, कारण त्यावेळी माझ्या आयुष्यात वेगळंच काहीतरी घडत होतं. माझ्या नजरेचा नकार तुझ्यासाठी नव्हताच कारण त्यावेळी माझ्या आयुष्यात वेगळंच काहीतरी घडत होतं. तू रात्रभर दाराबाहेर उभा होतास माहितीये मला, तू रात्रभर दाराबाहेर उभा होतास माहितीये मला, पण तू माझा नाहीस असं सांगून मला भाग पडलं. काल बाबांच्या समोर मला काही बोलता आलं नाही, काल बाबांच्या समोर मला काही बोलता आलं नाही, तरीही मी तुला खिडकीतून पाहत होते. काल बाबांच्या समोर मला काही बोलता आलं नाही, तरीही मी तुला खिडकीतून पाहत होते. माझ्या डोळ्यांना तर पाजरच फुटला होता, तरी तुझ्या डोळ्याचे थेंब मात्र मोजत होते. थोड्या वेळासाठी वाट बघून तू कायमचा निघून गेलास, थोड्या वेळासाठी वाट बघून तू कायमचा निघून गेलास, पण मी रात्रभर रडत होते आणि चेहरा तुझा आठवत आठवत मंडपाच्या पायऱ्या चढत होते. संपले आता सगळं, तू परत येऊ नकोस, संपले आता सगळं, तू परत येऊ नकोस. चुकूनच्या वाटेला आपण गेलो तिकडे परत जाऊ नकोस. घरटं बांधून राहायचं स्वप्न होतं रे आपलं, घरटं बांधून राहायचं स्वप्न होतं रे आपलं, पण आता ते घरटं आणि स्वप्न दोन्ही मोडलं. घरटं बांधून राहायचं स्वप्न होतं रे आपलं, पण आता ते घरटं आणि स्वप्न दोन्ही मोडलंय. खरंच इच्छा नव्हती रे माझी, पण तरी माझ्या नावापुढे मी आता दुसऱ्याचं नाव जोडलं.